आणि यानंतर एक मोठी बातमी। रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला, पण महाराष्ट्रातनं राज ठाकरेंचं या शपथविधी सोहळ्याला नसणं हे अनेकांच्या चर्चेचा विषय बनलेलं होतं। पंतप्रधान मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये सध्या अस्वस्थता असल्याचं कळतंय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक बैठक सुद्धा बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे। राज ठाकरे खरतर अधिकृतरित्या एनडीएचे भाग नाहीत, पण राज ठाकरेंनी या निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीएला महायुतीला जाहीरपणे पाठिंबा दर्शवलेला। वैभव परब सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, एकतर बेसिक प्रश्न, निमंत्रण गेलं होतं का निमंत्रण गेलं नव्हतं मनसेला? निमंत्रणाबाबतचा मनसेचा स्टेटस काय होता? निमंत्रण गेलं नव्हतं आणि या निमंत्रणावरनं आता मनसेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे। मनसे नेत्यांशी आम्ही जेव्हा बातचीत केली तेव्हा त्यांचं असं मत होतं की गरज करो आणि वैद्य मरो अशी परिस्थिती सध्या झालेली पाहायला मिळते आणि कुठेतरी याच अनुषंगानं सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी आहे, कारण का कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम केलं होतं, नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता राज ठाकरे यांनी। त्यामुळे एक सन्मानपूर्वक निमंत्रण हे न आल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये एक नाराजी असल्याचं पाहायला मिळते। आता 13 तारखेला राज ठाकरेंनी एक महत्वाची सर्व महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे। आता या बैठकीत देखील हे नाराजीचे सूर उमटताना आपल्याला पाहायला मिळतील। परंतु आता प्रश्न असा एक आहे की एवढी तातडीची बैठक बोलवून राज ठाकरे किंवा मनसे काही वेगळा निर्णय घेत आहे का? कारण का आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। लोकसभेला राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी हे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांसाठी काम केलं होतं। परंतु ज्या पद्धतीनं त्यांना निमंत्रण दिलं गेलं नाही राज ठाकरेंच्या पक्षाला, त्यामुळे कुठेतरी एक नाराजी असल्याचं एक समोर दिसतं आहे। आता 13 तारखेच्या बैठकीमध्ये नेते मंडळी बोलतील, काही महत्वाचे पदाधिकारी तिकडे आपली भूमिका मांडतील, ही भूमिका नेमकी काय असणार आहे याबाबत आता संभ्रम निर्माण झाला। बरोबर आहे, त्यामुळे 13 तारखेची बैठक महत्वाची मानली जाते। याच बैठकीमध्ये सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याबद्दल नेत्यांकडनं नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे। धन्यवाद वैभव या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।